के सिलसिले पर भी लगेगा और जय भीम का नारा संसद के ऊपर भी लगेगा। जय भीम का नारा संसद के ऊपर भी लगेगा। घर के ऊपर जो तेरे लगा है नीला झंडा, घर के ऊपर जो तेरे लगा है नीला झंडा, यार थोड़ी कोशिश तो कर, लाल किले पर भी लगेगा, लाल किले पर भी लगेगा। मूर्ख हो तुम, तुम्हारे पास ज्ञान नहीं है। ज्ञान नहीं है मेरे। मूर्ख हो तुम, तुम्हारे पास ज्ञान नहीं है। मर चुका है जमीर, मुर्दों में जान नहीं है। मर चुका है जमीर, मुर्दों में जान नहीं है। जाकर पूछो अपने माँ से, पता चल जाएगा प्रथमा। अरे ये भीम जी का संविधान है, तुम्हारे बाप का संविधान नहीं है। तुम्हारे बाप का संविधान कि लड्डू बनाना आता नहीं, रसगुल्ला बनाने की बात करते हैं। संविधान बदलू, संविधान बदलू, संविधान बदलू, यानी सब मजा करते संविधान बदलवणं म्हणजे। हाँ, पण बाबासाहेबांना अशी खुटी ठोकली ना, रहते दम तक तेरा बाप का बाप भी संविधान बदल नहीं सकता। हाँ, तुम्ही गद्दारी करू करू त्याच्यात काड्या करू शकता, तुम्ही कायदे नवीन करू शकता, हे पण तुमच्या बापाचा बाप काही करू शकत नाही, अशी बाबासाहेबांना खुटी ठोकली। म्हणून म्हणायचं आहे काय, लड्डू बनाना आता नहीं, रसगुल्ला बनाने की बात करते हैं। रसगुल्ला बनाना आता नहीं, लड्डू बनाना आता नहीं, रसगुल्ला बनाने की बात करते हैं। रोटी बनाना आता नहीं, पूरी बनाने की बात करते हैं। जिनको ठीक से अपने कपड़े बदलना आता नहीं, वो साले मेरे बाप का संविधान बदलने की बात करते हैं। बापू का संविधान बदलने की बात करते। एक सांगतो मी तुम्हाला, सर्व मान्यवरांना एक सांगते, पाणी दे, पाणी। जे बाबासाहेबांच्या गीतावर, गाण्यावर, शेरशायरीवर, विचारावर टाळ्या वाजवत नाही, त्याची औलाद उद्या ट्रेननं टाळ्या वाजवल्याशिवाय राहत नाही। हे सोडागिरी बनायची गोष्ट आहे, ते काही असो, आणि ट्रेननं कोणत्या टाळ्या वाजतात ते तुम्हाला माहिती आहे। मग आता तुम्ही विचार करा तुम्हाला काय करायचं आहे, कारण टाळ्या वाजवणं हा फार चांगला व्यायाम आहे। तुम्हाला माहित आहे ना, काही काही साधू संत बंधू बांधू आपली आपटू आपटू सांगतात, ये ऐसा करो वैसा करो, टाळी बजाओ, आहे की नाही। हा, सकाळी जाऊ जाऊ गार्डनला जातो आम्ही, मार उड्या मारतो, मार टाळ्या वाजवतो, मार हसतो आम्ही, आहे की नाही। चांगली गोष्ट आहे टाळ्या वाजवणं, म्हणून टाळ्या वाजवा, चांगला आनंद साजरा केला पाहिजे, बरोबर की नाही। हा, आणि नाही तर ज्यायले हातात दिले दोन्ही, त्या दोन्ही हाताने टाळ्या वाजवा। ज्यायले एक हात आहे ते एका हाताने चुटक्या वाजवा, दोन्ही हातात ना। सगळे मागे एवढे बसले, दोन हात कोणाकोणाला हात वर करून सांगा मला। हा, सगळ्यांना दोन हात आहे, काही प्रॉब्लेम नाही। ज्यायले नवऱ्यानं मारले असेल, ज्याचे हातात सुजले असेल, त्याचा एक हात खाली राहू द्या। म्हणून म्हणायचं आहे का, आम्ही कुत्रे नाही वाघ पाळले असते, हे जय भीम वाले कधीच कुणाला हरले नसते। आम्ही कुत्रे नाही वाघ पाळले असते, तर हे जय भीम वाले कधीच कुणाला हरले नसते। अरे भीमाने शांतीचा धर्म दाखवला दिदी, नाही तर संविधानाच्या विरोधात बोलणाऱ्याला आम्ही जिवंत जाळले असते। इमानदारीच्या 3 महिन्याचा चिवर घेतला। मी तर असं म्हणतो की जगात सर्वात रिचेस्ट आणि भाग्यशाली गायिका हो मी। जेव्हा बुद्ध गायला चिवर घ्यायला गेली, पहिली गायिका हो मी पुऱ्या महाराष्ट्रामध्ये नाही भारतामध्ये, की 300 ते 400 भंतेजीच्या उपस्थितीमध्ये त्या बोधी वृक्षाखाली चिवर दिलं मला, ज्या बोधी वृक्षाखाली भगवान बुद्धाला, तथागत भगवान बुद्धाला ज्ञानाची प्राप्ती झाली। याच्याहून जास्त काय पाहिजे मला। म्हणून म्हणायचं आहे की बुद्ध को मिला ज्ञान, वही स्थान है ज्ञान का बोधी वृक्ष जो धम्म की जान है। हम क्यों जाए यहाँ वहाँ प्रथमा, जबकि बौद्ध गया सारे विश्व में महान है, सारे विश्व में महान है। विश्व में महान है।
जाते हैं, कोई चारों धर्म की यात्रा करना चाहते हैं और जिसे सच्चा धर्म का एहसास हुआ प्रथमा, वो लोग श्री बोध गया जाते हैं, वो लोग श्री बोध गया जाते हैं। वो लोग श्री बोध गया जाते हैं। बोध गया जाते शिवर घेतला आणि खरंच जीवन बदललं, क्योंकि मेरा गुजरा हुआ कल गुजर गया, गया रे, मेरा गुजरा हुआ कल गुजर गया, बिगड़ा हुआ सब कुछ सुधर गया, सुधर गया 25 साल से एकदम। बिगड़ा हुआ सब कुछ सुधर गया, जब से बनी बुद्ध की अनुयायी प्रथमा, कसम से तब से मेरा जीवन सुधर गया, तब से मेरा जीवन अब से जीवन सुधर गया। जायचं ना बुद्ध गयाला? तुम्हाला माहिती आहे आमच्या भंतीजी 1 वर्षापासून तिथं अंशीवर बसले आहे बुद्ध गयाला, 1 वर्षापासून, पण अजूनही आम्हाला काहीच न्याय मिळाला नाही. ह्या विहारातून उठतात त्यांना जागा सुद्धा देऊन नाही राहिले बसायला. मागे 6 डिसेंबरला आमची एक भंतीजी बाबासाहेबाची फोटो आतमध्ये नेत होते गौतम भाऊ, कुठे विहारामध्ये मोठ्या बोधी वृक्षामध्ये, तर पोलीसवाल्यांनी बाबासाहेबाचा फोटो आतमध्ये नेऊ दिला नाही. मी तो व्हिडिओ पूर्ण माझ्या फेसबुकला टाकला होता, कोणी बघितला इथं माहित नाही. आणि एकिऱ्या भाषा बघितला ना, एकिऱ्या भाषेमध्ये तो ज्याची अवकात नाही तो कवडीचा 2 कवडीचा पोलीसवाला म्हणे, ये आंबेडकर अंदर नहीं जाएगा, इसको फेको बोले यहाँ से. विचार करा तुम्ही की आमच्यावर कसा दिवस येणार आहे. म्हणून आम्हाला एकता दाखवण्याची गरज आहे. आज जर आम्ही एक नाही झालो तर आईची शपथ आमच्यावर फार वाईट दिवस येणार आहे. कारण हे टपले हात की एक असे काड्या करून राहिले. आम्हाला जागृत होण्याची गरज आहे. म्हणून आम्हाला बौद्ध गयाला जायचं आहे. कसं? अरे छोड सारी मोह माया, खाली हाती उगा बॅगा वेगा कपडे विपडे घ्या लागेल का नाही आपल्या दिवसासाठी. अरे छोड सारी मोह माया, छोड सारी मोह माया, अरे घर से अपनी कर दे, छोड सारी मोह माया, घर से अपनी कर दे, छोड सारी मोह माया, महाराजी वंश जाओ. तुम्हाला माहित आहे 1 जानेवारी 1818 मध्ये 500 महारांना 28,000 पैसे कापले होते. कारण मिलिटरी चाहे कितनी भी बड़ी हो, कमाल तो महार बटालियन टीम का है. मिलिटरी चाहे कितनी भी बड़ी हो, कमाल तो महार बटालियन टीम का है. ये मोबाइल चाहे कितना भी भारी हो, कमाल तो सारा सिर्फ का है. सत्ताधारी जितनी भी हो राहुल, कमाल तो संविधान के स्कीम का है. अरे लाल दी की गाड़ी किसकी भी हो दीदी, पेट्रोल तो मेरे भीम का है. कालचे चुपचाप थे अगोदरचे बौद्ध शांतवादी होते, आम्ही शांतवादी नाही आहोत. बाबासाहेबांना आम्हाला शांतीचा धम्म दिला. बाबासाहेबांनी हे पण सांगितलं की जुल्म करनेवाले से जुल्म सहनेवाला सबसे ज्यादा गुन्हेगार आहे. विचार करा तुम्ही, 1935 मध्ये बाबासाहेबांनी एवढी मुक्कामी घोषणा केली. वैशालीताई पगारे यांच्याकडून सप्रेम भेट आलेले मला. 1935 मध्ये एवढी मुक्कामी बाबासाहेबांना घोषणा केली का हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही. 1935 मध्ये ऐ जालिमो ठाते हो जुल्म मुझ पर मेरे कौम पर भी, क्या कसूर है हमारा किया है क्या. अरे हमने गरीब घर में जन्म ही तो लिया है. अगर ये गुनाह है तो फिर इंसान है क्या. इंसान को इंसान से मिलने नहीं देते, इंसान क्या भगवान को छूने नहीं देते. ये कैसी रीत, कैसा
तुम देखते रहना, और हिंदू धर्म में मैं मरूंगा नहीं, तुम देखते रहना। आइलैंड हमने किया सीना तान के, चक्कर में नहीं आऊंगा किसी बेईमान के, ऐसा मजा चखाऊंगा तुम देखते रहना, जुल्म सितम मिटाऊंगा तुम देखते रहना, हरगिज ना खौफ खाऊंगा मगर तुम देखते रहना, मगर अपने गरीब कौम को बुलवा कर शान से औरों को भी समझाओ सुनो तुम ध्यान से, है तो हम इंसान लेकिन किसी इंसान के काबिल नहीं, भक्त है लेकिन किसी भगवान के काबिल नहीं, आदमियत का जीना जी नहीं सकते यहाँ, तुमको क्या मालूम कि तुम्हारी मंजिल है कहाँ, आओ तुम्हें दिखाता हूँ एक नया आस्था, गौतम है जिसका बाग बा, झूठ मक्कारी फरेबी का नहीं नामो निशा, हर किसी इंसान को मिलता है बराबर का सुबह, प्यार का ममता का सच्चाई का दामन थाम लो, और आज से तथागत भगवान बुद्ध को मान लो, तथागत भगवान बुद्ध को मान लो। जी देखो आमचा हक्काचा आहे, तिथं नागोबा सारखे फणा काढून बसले, तुमच्या बापाची खेती आहे का रे, तुमचं मंदिर आम्हाला द्या म्हटलं तर द्या, देता का रे, देता का आम्हाला, मग आमच्या इथं काऊन नागोबा सारखे फणा काढून बसले, तुमचं तुम्ही घ्या ना आमचं आम्हाला द्या, कशाला आम्हाला मजबूर करता कोणतं वाईट कृत्य करायला। देवीदास आप्पा वाघ यांच्याकडून मला 500 रुपयाची भेट आली, खूप खूप धन्यवाद। अरे छीने को बांधे कफन निकली मैं, बांधे कफन निकली मैं तो बुद्ध जोगन हूँ, सर्व माझ्या महिला मंडळीचा बसले, हमेशा माझा महिला मंडळाकडे इशारा असतो, पुरुष मंडळीपेक्षा महिला मंडळाकडे ह्यासाठी इशारा असतो, 27 मार्च 1927 मध्ये 20 मार्च 1927 मध्ये जेव्हा 14 तारखेचा सत्याग्रह झाला, तेव्हा बाबासाहेबांसोबत एक राधाबाई नावाची बाई होती, जिच्या हातात 2 वर्षाचं बाळ, पोटात 9 महिन्याचं बाळ, राधाबाई बाबासाहेबांसोबत निघाली, दगडाचा वर्षाव झाला, एक दगड राधाबाईच्या 2 वर्षाच्या पोराला लागलं, रक्त भांबळ पोरग झालं, राधाबाईला बाबासाहेब बोलले की बाबा राधाबाई तुमच्या पोराला दगड लागला, तुम्ही माघारी फिरा, पण राधाबाई बोलली की बाबासाहेब तुमच्यासाठी हातचं नाही, या पोटातलं जरी मेलं तरी राधाबाई मागे हटणार नाही, ती राधाबाई मला तुमच्यामध्ये बघायची आहे, म्हणून प्रत्येक वेळा माझा महिलाकडे असते, कारण काल आमचा जमाना होता लेकरं पैदा करा खंडीनं आणि नुसतं भाकरी करून खाऊ घाला नवऱ्याला, पण आज आमचा जमाना कसा आला, आता माणसाची झाले बैल आणि बायका ग्रंथेच होईल असा जमाना, पोलीस मध्ये बघा बाई, डॉक्टर बघा बाई, पायलट बघा, कंडक्टर बघा, इथं बघा, कारण आता बाहेरचा जमाना झाला, आता आमची बाई जाते ड्युटीवर आणि तिथून फोन करते, हो सायलीचे पप्पा मला तिथे थोडा वेळ होणार आहे हो, त्याच्यात आवाज येणार नाही आता,